नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। समाजशास्त्र ऑप्शनलची आपली जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत आणि या मुद्द्यावर यूपीएससी मध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये अनेक वेळा प्रश्न अल्टरनेट इयरला विचारले जातात। म्हणजे 2014 मध्ये जर प्रश्न विचारला असेल तर 2016 ला आला याच्यावर प्रश्न, 2016 चा प्रश्न तर 2018 ला आलेला आहे, राईट। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। तर आजचा मुद्दा आहे आपला चर्चेचा, तो म्हणजे काय, समाजशास्त्राचे महत्त्व, सिग्निफिकन्स किंवा आपण त्याला इम्पॉर्टन्स ऑफ सोशियोलॉजी, समाजशास्त्राचं महत्त्व काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सामाजिक विकासामध्ये त्याचं काय महत्त्व आहे, करेक्ट आहे। हे पॉइंट्स आपल्याला बघायचे। तर आपल्याला टोटल आज 7 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। किती मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे? 7। तर त्याच्यातला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे मानवी समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन। बरोबर आहे। समाजशास्त्राचं महत्त्व कशासाठी आहे? मानवी समाजाचं वस्तुनिष्ठ आकलन करण्यासाठी। म्हणजे समाजशास्त्रामध्ये केवळ आपण म्हणजे मानवी संबंधांचाच अभ्यास करतो हे आपल्याला माहिती आहे। कशाचा अभ्यास करतो आपण? मानवी संबंधांचा, बरोबर आहे। हे आपण सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी मध्ये बघितलं, राईट। पण मानवी संबंधांचा अभ्यास करतानाच सामाजिक संरचना, बरोबर आहे, काय म्हणतोय मी, सामाजिक संरचना, राईट। त्याच्यानंतर मी काय सांगतोय तुम्हाला ते म्हणजे मानवी संबंध, प्रकार्य, अपकार्य, सामाजिक नियंत्रण, बरोबर आहे। मी हे परत परत लिहित नाही, वेळ वाचू, नियंत्रण। त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो सामाजिक परिवर्तन, सामाजिक विचलन, सामाजिक परिवर्तन, सामाजिक विचलन, राईट। या सर्व घटकांचा, बरोबर आहे, त्याच्यानंतर सामाजिक समस्या असतील, यांचा अभ्यास हा वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हायला पाहिजे। कशा स्वरूपात व्हायला पाहिजे? वस्तुनिष्ठ स्वरूपात। आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात होण्यासाठी आपण शास्त्रीय पद्धतीचा, वैज्ञानिक पद्धतीचा, सायंटिफिक मेथडचा आपण याच्यामध्ये वापर करतो। म्हणजे कुठली गोष्ट आहे तिचं फक्त सब्जेक्टिव्ह किंवा विवरणात्मक अंदाज असणं वेगळं आणि वस्तुनिष्ठ अंदाज असणं वेगळं। सो त्याचा वस्तुनिष्ठ आकलन होण्यासाठी, बरोबर आहे, समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे ते शक्य झालेलं आहे। समाजाच्या आपण म्हणू शकतो वस्तुनिष्ठ अध्ययनाचा जो उपयोग आहे तो सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक विकास करण्यासाठी केला जातो। वाक्य पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। समाजाच्या वस्तुनिष्ठ अध्ययनाचा उपयोग कशासाठी केला जातो? सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक विकास करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। त्याच्यामुळे हे त्याचा एक महत्त्वाचा उपयोग आहे। त्याच्यानंतर दुसरा उपयोग काय आहे? सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी, बरोबर आहे। आता सामाजिक समस्या काय काय सांगता येतील रे मित्रांनो तुम्हाला? अनेक सामाजिक समस्या आहेत, बेरोजगारी असेल, अशिक्षितपणा असेल, असे अनेक सामाजिक समस्या आहेत। तर या समस्या आहे ना प्रत्येकाच्या मानवी जीवनावर या किंवा सामाजिक जीवनावर या वाईट परिणाम करतात। त्यामुळे समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण होतो। समाजशास्त्रामध्ये सामाजिक समस्या ज्या आहेत त्याचा शास्त्रीय पद्धतीने संशोधनात्मक अभ्यास केला जातो आणि या समाजशास्त्रीय अभ्यासामुळे समस्यांचं जे स्वरूप आहे, त्याचं जे ॲक्च्युअल स्वरूप आहे ते माहीत होऊन त्याचं उत्तर शोधण्यात, त्याचं निराकरण करण्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो। म्हणून हा एक महत्त्वाचा सिग्निफिकन्स आहे समाजशास्त्राचा। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सामाजिक कल्याण, बरोबर आहे। सामाजिक कल्याण म्हणजे काय सांगता येईल? आपण समाज कल्याणची बॅच पण घेतली, त्यामध्ये पण आपण हे बोललो होतो। सामाजिक कल्याण करण्याकरता समाजशास्त्र खूप महत्त्वाचं आहे। समाजातील सर्व घटकांचा समान विकास होत नाही आपल्याला माहिती आहे। एक घटक हा अतिशय डेव्हलप होतो, दुसरा घटक कमी प्रमाणात, तिसरा घटक आणखी कमी प्रमाणात, चौथ्या घटकापर्यंत तर वस्तू पोहोचतच नाही। त्यामुळे समाजामध्ये काय, काही घटक जे आहेत ते खूप पुढारलेले आहेत तर काही घटक काय आहेत, खूप मागासलेले आहेत, बरोबर आहे। मग आता भारतातलं जर आपण बघितलं तर म्हणजे भारतातील असतील, जगातील असतील, आदिवासी असतील, अनुसूचित जाती जमातीचे घटक सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या हे मागे आहेत सामान्य लोकांपेक्षा, हे आपण मान्य करतो, बरोबर आहे। त्याच्यानंतर कामगार असतील, छोटे व्यावसायिक असतील, कोण कोण सांगतोय मित्रांनो? कामगार, बरोबर आहे। त्याच्यानंतर व्यावसायिक, ओके, हे जे छोटे छोटे घटक आहेत, राईट, यांचा पण या लोकांचे पण काय अनेक प्रश्न आहेत। या सर्वांच्या हिताकरता समाजशास्त्र जे आहे ते विशेष अध्ययन करतं,
सामाजिक दृष्ट्या अध्ययन करतं आणि ते अध्ययन करून आपण म्हणू शकतो की वृद्ध महिला, ही गोष्ट लक्षात ठेवा, समाज कल्याण मध्ये काय काय आहेत, वृद्ध महिला कल्याण, बाल कल्याण, बरोबर, वृद्ध महिला कल्याण, बाल कल्याण, त्याच्यानंतर आणखी काय काय घटक येतात मित्रांनो त्याच्यामध्ये, मागास सामाजिक घटक जे आहेत, अनुसूचित जाती जमातीतले जे घटक आहेत, या सगळ्यांचा उपयोग त्याच्यामध्ये केला जातो आणि याच्या अभ्यासामुळे ही समाजशास्त्राची मदत शासन घेतं आणि गव्हर्नमेंट मग ठरवतं कुठल्या घटकाला कुठल्या प्रकारची मदत द्यायची आहे ते. त्यामुळे हा समाजशास्त्रामध्ये याचं अतिशय विशेष महत्त्व आहे. त्यानंतर पुढचे सामाजिक नियोजन, याच्यावर आपण चर्चा केली आहे. सामाजिक नियोजन म्हणजे काय, समाजाचा विशिष्ट दिशेने अपेक्षित विकास करण्यासाठी, कशासाठी, अपेक्षित विकास करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आज तुमचा समाज कुठे आहे, पुढच्या 5 वर्षात कुठे असेल, त्याच्या पुढच्या 10 वर्षात कुठे असेल, त्याच्यासाठी सामाजिक नियोजन काय मित्रांनो गरजेचं आहे. आधुनिक काळ जो आहे हा नियोजनाचा काळ म्हणून ओळखलं जातं. मी परत सांगतोय वाक्य, आधुनिक काळ काय मित्रांनो, आधुनिक काळ हा नियोजनाचा काळ म्हणून ओळखला जातो. कशाचा काळ म्हणून, नियोजनाचा काळ, बरोबर. आधुनिक काळाला काय म्हटलं जातं, नियोजनाचा काळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सामाजिक नियोजन होणे महत्वाचं आहे. याकरता काय लागणार आहे आपल्याला, जे सामाजिक घटक आहे त्याची सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळाल्याशिवाय समस्यांची जाणीव होत नाही आणि याकरता समाजशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो याच्यामध्ये मानवी समाजाचा विकास, बरोबर आहे. मानवी समाजाच्या विकासामध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये समाजशास्त्राचं योगदान महत्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे. कारण मानवी समाजामध्ये अनेक प्रकारच्या रूढी, परंपरा, चालीरीती, धार्मिक परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, गैरसमज असतील, हे सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत आणि यामुळे समाजाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून अशा सामाजिक घटकांचा अभ्यास हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो आणि यामुळे समाजातील जे अनिष्ट घटक आहेत त्याची जाणीव होते आणि मानवाची प्रगती करून घेण्यामध्ये समाजशास्त्राची मदत होते. सगळ्यात बेस्ट उदाहरण याच्यासाठी म्हणजे सतीबंदी कायदा किंवा सती प्रथा जी होती, ही अतिशय अनिष्ट प्रथा होती आपल्याकडची. याच्यामध्ये मानवी जीवन घेण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता. मग हे लोक याचा अभ्यास केला गेला, याच्यावर विचार विनिमय झाला, याला विरोधही झाला, पण प्रगतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही प्रथा आजच्या दृष्टीने काय झाली मित्रांनो, संपली आहे, बंद झालेली आहे, राईट. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे व्यावसायिक महत्व. समाजशास्त्राच्या अभ्यासाला व्यावसायिक महत्व आहे. आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर समाजाचा विकास करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक क्षेत्राचा वेध घेतला जातो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर अभ्यास केला जातो. त्यामुळे समाजशास्त्राचे जे अभ्यासकर्ते आहेत त्यांना अनेक संधी उपलब्ध होतात. औद्योगिक क्षेत्रात सामाजिक सुरक्षा, रोजगार, बेरोजगारी, विमा योजना, सामाजिक सुरक्षा योजना, गुन्हा सुधार क्षेत्र, बाल सुधार कैद, सामाजिक कल्याण, समाज कल्याण, न्याय विभाग, आरोग्य सुधारणा, शिक्षण, प्रौढ शिक्षण, बरोबर, महिला सुधार केंद्र, आश्रम, कुटुंब नियोजन, या विविध क्षेत्रांमध्ये या समाजशास्त्रीय कार्यकर्त्यांना तिथे चांगली संधी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि आजचा शेवटचा पॉइंट आहे सामाजिक एकता निर्माण करणे. सामाजिक जीवनामध्ये आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की सांस्कृतिक दृष्ट्या, त्यानंतर आपण धार्मिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, बरोबर आहे, त्यानंतर आर्थिक दृष्ट्या, या सर्व पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय झालोय मित्रांनो, एक म्हणजे वेगवेगळे झालेलो आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की हे जर बघितलं तर हे फक्त राजकीय धरून आहे, हे इकॉनॉमीशी संदर्भात आहे. याच्यामध्ये आपण अजून म्हणू शकतो की भाषिक हा पण एक वाद आहे, नंतर प्रादेशिक हा पण एक वाद आहे. या सगळ्यातून सगळं होऊन समाजामध्ये एकता, विविधता तर आहे, त्या विविधतेमध्ये एकता घडवून आणण्याचं काम समाजशास्त्र करत असतो, बरोबर आहे. त्यामुळे सामाजिक असतील, धार्मिक असतील, भाषिक प्रश्न असतील, याच्यावरून अनेक समस्या निर्माण आपल्याला झालेल्या आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून सामाजिक धार्मिक एकता निर्माण करणं हे पण तितक्या गोष्टीने महत्वाचं आहे आणि हे कार्य समाजशास्त्र करत असतं. कारण समाजशास्त्रामध्ये आपण विभिन्न जाती, धर्म, सामाजिक जीवन, बरोबर आहे, यांचे सत्य आणि वस्तुनिष्ठ अध्ययन केले जाते. तसेच सामाजिक जीवन असेल, धर्माचा परस्परांशी काय संबंध आहे, ते कसं त्याचा उदय झाला, कसं पद्धतीने ते आलं, लोकांना ते कसं पटवून दिलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर समाजशास्त्राचं व्यापक अध्ययन आणि संशोधन
याच्यामुळे समस्या आणि प्रश्न सोडवले जाऊन सामाजिक एकता निर्माण करण्यामध्ये मदत होते आणि म्हणून समाजशास्त्र आपल्याला महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण 7 पॉइंट बघितले. याच्यामध्ये एकदा रिव्हिजन करू. कोणते कोणते पॉइंट बघितले परत एकदा फास्ट रिव्हिजन करायची आपल्याला. पहिला पॉइंट काय होता मित्रांनो, सांगा पटकन. मानवी समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन. दुसरा पॉइंट काय याच्यामध्ये, सामाजिक समस्यांचा अभ्यास. तिसरा पॉइंट काय मित्रांनो याच्यामध्ये, सामाजिक कल्याण. चौथा पॉइंट काय मित्रांनो याच्यामध्ये, सामाजिक नियोजन. पाचवा पॉइंट काय आहे, मानवी समाजाचा विकास. सहावा पॉइंट काय याच्यामध्ये, व्यावसायिक महत्व. आणि सातवा पॉइंट काय मित्रांनो याच्यामध्ये, सामाजिक एकता निर्माण करणे. या 7 पॉइंटच्या आधारे तुम्ही समाजशास्त्राचं महत्व, त्याचं सिग्निफिकन्स, त्याचं इम्पॉर्टन्स हे एक्सप्लेन करू शकतात. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा घटक आहे आजच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. मित्रांनो, काही समस्या असल्यास आपला नंबर या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि लाईव्ह लेक्चरला तुम्ही जॉईन करू शकतात. बॅच आपली चालू आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद मित्रांनो.